इकडे रायगडमधल्या नागोठणे शहरामध्ये पावसामुळे परिसरात पाणी शिरलेलं आहे, त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले। तसंच या पावसामुळे अंबा नदीला देखील पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी गणेश माफरळकर यांनी। एकंदरीत रायगड जिल्ह्याचा आढावा घेतला तर अंबा नदी असेल, काळ नदी असेल, सावित्री नदी असेल किंवा उल्हास पाताळनगा या संपूर्ण नद्या आता दुथडी भरून वाहत आहेत। संपूर्ण शहर आहेत ती पाण्याखाली गेलेली दिसतात। मी आहे सध्या नागोठणे शहरामधल्या याच संपूर्ण या शहरी भागामध्ये। अंबा नदीने या शहराला विळखा घातलेला आहे पाण्याचा आणि संपूर्ण ही जी जनजीवन आहे ते विस्कळीत झाले। आपल्यासोबत काही व्यापारी वस्तीतले काही व्यापारी वर्ग आहेत, त्यांच्याकडनं थेट जाणून घ्या। सर काय सांगाल, एकंदरीत संपूर्ण हे बाजारपेठ आहे ते पाण्याखाली गेलेलं आहे, आपलं देखील दुकान पाण्याखाली गेलंय? 100% पाण्याचं प्रमाण भरपूर वाढलेलं आहे आणि पाणी वाढताना त्याचं काही अजून कमी होण्याचं काही प्रमाण झालेलं नाही आहे। सकाळपासून पाणी वाढतच आहे आणि हा त्रास नागोठणेवासीयांना दरवर्षी आहे। प्रशासनाकडनं कशा पद्धतीने मदत केली जाते? प्रशासनाची मदत अजूनपर्यंत काही आलेली नाही आहे, काही लवकर काही येत पण नाही। पण बाकी सहकार्य असतो, लोक व्यापारी अलर्ट होतात, त्यांना माहिती पडते, पाण्याबद्दल संपर्क होतो, पोलीस यंत्रणा कार्यरत असते। साधारणतः किती बाजारपेठेत दुकान आहेत, किती बाजारपेठेची दुकान आता पाण्याखाली गेलेली आहे? बाजारपेठ संपूर्णच आता पाण्याखाली गेलेली आहे। जवळपास प्रत्येक दुकानामध्ये 2-1 फूट 3 फूट पुन्हा दुकान 4 फूट असं पाणी आहे। जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत होण्याची शक्यता या नागरिकांकडून वर्तवण्यात आलेली आहे। गणेश माफरळकर, एबीपी माझा, रायगड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।